नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी ही मुक्ताला म्हणते की तू मला चॅलेंज देतेस, तू मला बोलतेस माझ्या आदित्यपासून तू मला दूर करणार. काय चॅलेंज देतेस तू मला आणि कोण आहेस कोण तू? कोण समजतेस कोण स्वतःला? माझ्या मुलाला माझ्यापासून तू वेगळं करणार, माझ्या आदित्यला तू माझ्यापासून वेगळं करणार, हे कधीही शक्य होऊ शकणार नाही, असं सावनी ही तिला सांगत असते. तेव्हा मग आता पुढे सावनी तिला म्हणते की हे बघ, तू आदित्य काय सई पण माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कारण काही झालं तरीही आदित्य काय आता सईची पण कस्टडी मी मिळवणार, असं सावनी तिला बोलते. त्यावेळेला मुक्ता चिडते आणि म्हणते की हे बघ सावनी, सईच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. सई माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे. तू जरी तिला जन्म दिला असलास तरीही तुमच्या मनाची तार कधीही जुळली गेलेली नाही. कारण सई आणि माझ्या मनाची तार जुळली आहे आणि तिची नाळ माझ्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे सईची आई म्हणजे मीच आहे, तू नाही. फक्त जन्म दिला आहेस म्हणून तू कधीही तिची आई होऊ शकत नाही, लक्षात ठेव. म्हणूनच तू असली स्वप्न पाहणं सोडून दे. नाहीतर माझ्या सईवर वाईट नजर करून जराही बघितलंस ना, तर तुला फाडून खाईन मी, लक्षात ठेव सावनी. अशी आता धमकी ही मुक्ता ही त्या सावनीला देते. आणि मुक्ताला असं अंगावर आलेलं चिडून पाहून सावनी देखील घाबरते आणि सागर आता मुक्ताकडे बघतच राहिलेला असतो. मुक्ताचं हे रौद्र रूप सागरच्या समोर कित्येक दिवसानंतर आता आलेलं असतं. आपल्या मुलांवर काही संकट आलं तर ती आई काय करू शकते हे मी तुला दाखवून देईन, असं आता इथे मुक्ता तिला बोलते. त्यावेळेला आता इथे सावनी हसायला लागते. सावनी म्हणते की मुक्ता, अगं इतकी चिडून उठलीस तू. साधी कल्पना जरी केलीस की सई तुझ्यापासून लांब होतीये तर त्याचा तुला किती त्रास झाला. परंतु डोंट वरी, आता कसंही होणारच आहे. लक्षात ठेव, आता मी सईला तुमच्यापासून लांब करण्याची सुरुवात तर केलेलीच आहे आणि सईची कस्टडी तर माझ्याचकडे येणार. याची पहिली पायरी तर मी गाठली, ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आणि त्याच्यासोबत ते जे अबॉर्शनचे पेपर्स ज्याच्यावर सागरने सही केली होती, ते पेपर्स मी माझ्या हातात घेऊन उभी आहे. मला कोणीही काही करू शकत नाही, कारण तुमच्या विरोधात माझ्याकडे मोठा पुरावा आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स ही त्याची सुरुवात आहे. आता एक एक करून तुमच्या हातातून कशा गोष्टी निसटत जातात ना, तेच बघा. मी तुमच्या हातातून सगळ्या गोष्टी काढून घेणार आहे. आदित्य तर दूर, तुमच्याकडे सई देखील राहणार नाही. आता त्याची सुरुवात तर झालीच आहे. मुक्ता, तू काहीच करू शकणार नाहीस, असं ती बोलते. त्याच वेळेला आता सागर खूप चिडतो आणि सावनीच्या अंगावर धावत जातो. आता मुक्ता त्याला धरते आणि म्हणते की सागर प्लीज शांत व्हा. तेव्हा सागर म्हणतो की अगं कोण आहेस कोण तू? तुला लाज कशी वाटत नाही या सगळ्याशी? आई आहेस की बाई आहेस, कोण आहेस तू? अगं तुला हे करताना, असे पेपर समोर आणताना साधं हे पण आठवत नाही आहे का की तुला वाचवण्यासाठी मी त्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या. त्यावेळेला मग आता सावनी ही गप्प उभी असते आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणत असते की सागर प्लीज शांत व्हा. मला तरी वाटतंय की त्यावेळेला ना नवरा म्हणून तुम्ही खूप चुकला होतात. ज्यावेळेला डॉक्टर तुम्हाला सांगत होते की बाळ किंवा आई यांच्यापैकी दोघांना वाचवायचं आहे, त्यावेळेला ना तुम्ही या बाईचा विचार करायलाच नको हवा होता. त्यावेळेला तुम्ही खरंच खूप चुकलात, तुमचा निर्णय चुकला. त्यावेळेला तुम्ही सईला वाचवायला हवं होतं आणि हिला असं सोडून दिलं पाहिजे होतं. तेव्हा तुम्ही एक माणूस आणि नवरा म्हणून निर्णय घेतला होतात की हिला देखील वाचवलं, परंतु खूप चूक केली. त्यावेळेला हिला वाचवायला नको हवं होतं. नंतर मग आता मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, एकच गोष्ट लक्षात ठेव. आता तुझे हे जे काही खाण्यारडे खेळ आहेत ना, ते आधीच्या आधी बंद कर. तू जर तुझी पातळी सोडून वागलीस, लहान मुलांच्या इमोशन्सचा जराही विचार करता त्याच्याशी खेळत राहिलीस ना, तर मग बघ मी काय करेन. मी माझी लेवल सोडून कुठल्या लेवलवर येऊन तुझ्याशी वागू शकते ना, याचा अंदाज आपण तू लावू शकत नाही. इतकं विचित्र वागू शकते मी, परंतु मला माझी पातळी सोडायला तू लावू नकोस, असं आता इथे सावनीला ती म्हणते. कारण सई ही माझी मुलगी आहे आणि तिला जराही त्रास झालेला तुझ्यामुळे मी अजिबात खपवून घेणार नाही. काही झालं तरीही माझ्या मुलीचा त्रास मी सहन करू शकत नाही. त्यामुळे तू या गोष्टी सोडूनच दे. आणि तू काय म्हणतेस की तुला सईची कस्टडी हवी आहे, ती कधी मिळू शकणार नाही. सई सई जाणून आहे की कोणाचं तिच्यावर किती प्रेम आहे. आणि तू आत्तापर्यंत जे काही काही केलं आहेस ना, सागरच्या ऑफिसच्या पैशांची घरामधून केलेली चोरी, त्यानंतर कोमलचं लावायला चाललेलीस ते खोटं लग्न, आणि त्यानंतर आता हे तुझं खोटं प्रेग्नन्सीचं नाटक आणि जे अबॉर्शनचे पेपर्स, हे सगळं नक्कीच दाखवून देईल की तू जे सगळं काही वागतेस ना, ते सगळं खोटं आहे. आणि या सगळ्या गोष्टी, एवढे पुरावे माझ्यासाठी बस आहेत तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी आणि तुला सगळ्या लोकांसमोर तुझं खरं रूप आणण्यासाठी.
त्यामुळे आता तू या गोष्टींचा विचार तर सोडून दे. सईची कस्टडी तुला पुन्हा कधी मिळेल याचा विचार तर तू सोडूनच दे. कारण काही झालं तरी आत्तापर्यंत तू जे जे चीप वागत आली आहेस ना सावनी, त्या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि जे काही तू करू शकतेस ना, हे तू मी चांगलीच जाणून आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सईचं तुझ्या तोंडून नाव काढायचं नाही. सई तुझी कधीही होऊ शकणार नाही, लक्षात ठेव. कारण ती माझी मुलगी आहे, माझी. आणि तू आत्तापर्यंत जे जे काही केलं आहेस आणि जर पुन्हा काही करायला निघालीस तर ते सगळे डाव तुझ्यावर मी उलटवून लावून, लक्षात ठेव. काही झालं तरीही तुझे डावामध्ये तुला मी यशस्वी होऊ देणार नाही. तू जिंकणार नाही सावनी, असं आता इथे मुक्ताही तिला बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता सावनी ही हसायला लागते. आणि सईची कस्टडी तर दूरच झाली, परंतु सईच्या सावलीला पण तुला उभं राहून देणार नाही सावनी, ही मुक्ता सागर कोळी. असं सरळ आता इथे मुक्ता ही तिला ओपन चॅलेंज देते. आणि त्याच वेळेला सावनी ही तिच्याकडे बघतच राहते. आणि सावनी म्हणते की मुक्ता, अगं तुला काय वाटतं, तू हे जे सगळं काही बोलतेस त्याला मी घाबरेन का? अजिबात नाही. आणि हे ना, हवेत बुडबुडे उडवणे असं बंद कर. हे असे खोटे खोटे चॅलेंजेस मला तू देऊ नकोस, त्याने काहीच फरक नाही पडत. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघ सावनी, तू अजून त्यांना ओळखत नाही आहेस. मुक्ताने एखादी गोष्ट जर करण्याची ठरवली तर त्या केल्याशिवाय शांत बसत नाहीत आणि त्या कुठलाही हवेत बाण उडवत नाही आहेत. त्या जे बोलतात ते करून दाखवतात. आणि लक्षात ठेव, काही केलं ते आजपर्यंत त्यांनी ठरवलं आणि पूर्ण केलं नाही, असं कधीच झालेलं नाही. त्यामुळे आता तू लक्षात ठेव की तुझं काय होणार आहे, ते तुझी काय अवस्था येणार आहे ना, याचा तू विचार पण नाही करू शकत. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की लक्षात ठेव, मी नुसतं आता बोलत नाही आहे, यावेळेला मी करून दाखवते. आणि तू जर काही उलटंसुलटं करायला गेलीस तर मी तिथेच आहे. मी सईची कस्टडी तुला मिळवू देणार नाही. आणि जर यावेळेला मी तुझाच जो राव आहे तुझ्यावर उलटवला नाही ना, तर सईची आई म्हणून स्वतःचं नाव लावणार नाही मी. असं म्हणून मुक्ता आता तिथून निघाली. त्याचबरोबर सागर देखील निघतो. आणि दोघंजणही आता त्यांच्या सोसायटीमध्ये येतात. मुक्ताची चिडचिड सुरू असते. ती बडबडत असते, ही सावनी कोण समजते कोण स्वतःला, काय मोठी ग्रेट समजते स्वतःला ही. तिला काय वाटतं, सईबद्दल माझ्या एकही शब्द आता जर बोलली ना तर हिची जीभ हासडून हिच्याच हातात देईन मी. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता प्लीज शांत व्हा, आपण आता आपल्या सोसायटीमध्ये आलो आहे, प्लीज शांत व्हा. मुक्ता म्हणते की सागर नाही, मला खरंच खूप राग येतो यावेळेला. आता या बाईला मी काही सोडणार नाही. हिच्या विरोधात ना सागर पुरावे गोळा केलेच पाहिजे. हिला योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे, त्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. आणि सागर, मी चुकले, मी खरंच खूप मोठी चूक केली. ही बाई ना एक मैत्रीण, सून, बहीण काही म्हणण्याच्या लायकी नाही आहे. आई तर खूपच दूर राहिली. मी तर नेहमी तुम्हाला म्हणायचे की कायम एक आई म्हणून हिला आपण समजून दिलं पाहिजे, हिच्याशी जरा चांगलं वागलं पाहिजे. ही एक आई आहे 2 मुलांची म्हणून, परंतु नाही, मी खूप मोठी चूक केली. सागर, त्यावेळेला मी तुमचं ऐकायला हवं होतं. तुम्ही बरोबर म्हणायचात ही बाई कुठल्याही नात्याच्या लायक नाही. परंतु मी तुम्हाला तेव्हा खोटं ठरवायचे की सागर आपण एक चान्स देऊ. परंतु आता मला खरंच वाटतंय की सागर, मी तुमचं ना त्यावेळेला ऐकायला हवं होतं. तुम्ही जे काय म्हणायचात ना ते अगदी योग्य होतं. या बाईवर ना दया दाखवून मी खूप मोठी चूक केली आहे. सागर, आता ती चूक मला सुधारायची आहे. आता मी या बाईला एकदाही सोडणार नाही आहे. काय झालं तरी माझ्या सईच्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, तुम्ही प्लीज शांत व्हा. कोणताही चुकीचा विचार करू नका. मला कळतं आहे यावेळेला तुम्हाला काय वाटतंय ते, परंतु तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, असं आता सागर हा मुक्ताला म्हणत असतो. त्यावेळेला आता मुक्ताही त्याच्याचकडे बघत असते. आणि सागर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, सईची कस्टडी आपण तिच्याकडे पाठवायची नाही. परंतु आता सई ही आपल्याशी कसं वागते हे बघायला हवं. खरं तर सई माझी नाही, परंतु तुमची तर वाट नक्कीच बघत असेल, म्हणून चला आपल्याला घरी जायला हवं, असं सागर आता तिला म्हणत असतो. त्याच वेळेला मग मुक्ता म्हणते की सागर, खरं तर तुमची ही वाट बघत असेलच सई, पण ती मनापासून दाखवत नसेल. बरं तुम्ही पुढे व्हा, मी एक काम करते, मी आईंच्या गोळ्या राहिल्यात त्या आणते आणि दूधही संपलंय घरातलं तर ते आणते. मग सागर म्हणतो की तुम्ही जा पुढे, मी आणतो हवं तर. तेव्हा मुक्ता म्हणते की नको, तुम्ही व्हा पुढे, सईसोबत थोडा वेळ घालवा, तिलाही जरा बरं वाटेल, म्हणून तुम्ही पुढे व्हा, मी नंतर येते. असं म्हणून आता ती सागरला पुढे जायला सांगते. आणि जोपर्यंत सईच्या मनातला राग आपण घालवत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे सागर, हे मी कोणाकडून शिकली आहे? मी तुमच्याकडून शिकली आहे.
जरी मुलं आपल्यावर चिडलं ना तरीही त्यांच्यावर आपण बोलणं थांबवायचं नाही, त्यांच्याशी संवाद साधणं आपण थांबवायचं नाही. दारं, खिडक्या किंवा दरवाजाची फट या कशामधूनही त्यांच्याशी संवाद साधायचा झाला ना तर तिथून साधावा. हे तुमच्याकडूनच मी शिकलेली आहे. कारण मी तुम्हाला बघितलं आहे आदित्यच्या वाढदिवसाला, जेव्हा तुम्ही दिलेला गाजरचा हलवा आदित्यने टाकून दिला, त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी कशाप्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता ना, हे सगळं मी पाहिलं होतं सागर. त्यामुळे आता एकच गोष्ट मला कळते की काही झालं तरीही सई माऊपासून आपण संवाद तोडायचा नाही, तिच्याशी सतत बोलत राहायचं. त्यामुळे तिला कळेल की तिची काय चूक आहे. सागर म्हणतो की मुक्ता, खरं तर मला आता वाट बघितली पाहिजे. सई ज्यावेळेला किती लहान होती त्यावेळेला ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायची. प्रत्येक वेळेला माझ्याशी बोलायची, म्हणजे पप्पा माझ्याशी कधी बोलतोय, कधी माझ्याशी खेळायला येतोय आणि कधी मला जवळ घेतोय, याची ती बिचारी सतत वाट बघत बसायची. लहान होती ती तरीही तिने एवढे पेशन्स ठेवले होते की मी कधीतरी तिच्याशी बोलेन, तिच्याशी प्रेमाने वागेन. परंतु आता आता मात्र माझी वेळ. परंतु मी मोठा आहे, पण माझ्याकडे पेशन्स नाही. त्या लहान मुलीने माझ्यासाठी इतके पेशन्स दाखवले होते. आता माझी वेळ आहे ते सगळं दाखवण्याची. जरी ही सई माझ्यावर कितीही रुसली असली तरीही तिच्यातला जो काही गैरसमज आहे आणि तिचा जो काही गैरसमज आहे ना, तो खोडून काढण्याचा प्रयत्न हा मलाच केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आता प्रयत्न करेन माझ्या मुलीसाठी, असं म्हणून सागर आता पुढे चालत चाललेला असतो. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही लांब उभी राहून सागरकडे बघत असते. आता सागर हा रूममध्ये म्हणजेच त्यांच्या बिल्डिंगमध्ये निघून जातो, तेव्हा सई अजूनही खूपच नाराज असते आणि ती चेहरा फुगवून अगदी गाल फुगवून बसलेली असते. त्यावेळेला आता तिला स्वाती म्हणते की काय करावं बरं, सईचा रुसका राग कसा बरं घालवायचा. त्यानंतर आपण काय करूया, आपण खेळूया का, असं ती विचारते. नंतर इंद्रा म्हणते की सई माऊ, मी एक काम करू का, मी ना एक काम करते, तुला ना इथे टी व्ही लावून देते आणि टी व्ही लावून ना मी तुझ्या बाजूलाच बसते. म्हणजे कसं आहे ना, टी व्ही लावून दिल्यानंतर तू बाजूला बसल्यावर पुन्हा तिचा चेहरा असा बेडकासारखा फुगणार नाही आणि तुला पुन्हा कुठले नको नको त्या गोष्टी टी व्हीवर बघायला भेटणार नाही. असं म्हटल्यावर आता तिच्यावर स्वाती चिडते आणि गप्प बस असं म्हणते, कारण पुन्हा पुन्हा तिला त्या क्षणाची आठवण करून द्यायची नसते. आणि म्हणूनच आता इथे स्वाती म्हणते की मम्मी, अगं काय तू पण टी व्ही कशाला, बरं सई माऊ तुला कार्टून लावून देऊ का मी, आणि कार्टून लावून दिलं ना तर मग तू पण छान बघत राहशील ना. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो, एक काम कर, कार्टून लाव आणि आपली जुई आहे ना तिला पण इथे रांगायला ठेव, ती पण छान कार्टून बघत बघत इथे रांगेल आपल्या सई माऊ बरोबर. परंतु तरीही सईचा राग जायला काही तयार नसतो. सई तशीच चिडका बिब्बा बनून तिथेच बसलेली असते. नंतर मग स्वाती तिला म्हणते की बरं आता सई माऊ, आता काय करायचं बरं, आपण एक काम करूया, आपण ना तुझी खेळणी आहेत ना ती खेळूया. बरं हे बघ, ही खेळणी कोणी कोणी दिलीत तुला, अगं ही जी काही खेळणी आहेत ना, अगं हे जे खेळणं आहे ते बापूंनी दिलं आहे तुला. आणि हा रेड मंकी आहे ना, तो रेड मंकी ना तुला तुझ्या कोमलातून दिला आहे. आणि ही गाडी ना तुला तुझ्या लकी काकाने दिली आहे. आणि हे बघ, हे बाहुली आहे ना, ही बाहुली ही तुला पप्पांनी दिली आहे. आणि ही बाहुली ना अगदी तू 2 वर्षांची अशी लहान बाळ होतीस ना त्यावेळेला तुला ही बाहुली दिली होती. आणि ही बाहुली घेऊन तू अगदी घरभर फिरायचीस, तुला माहिती आहे का. आणि तुला माहिती आहे, तुझ्या पप्पाला ना तुला दुपट्यात बांधताच यायचं नाही. अगं किती प्रयत्न करायचा तरी जमायचं नाही. तू हात बाहेर काढायचीस, पाय बाहेर काढायचीस. मग नंतर मीच तुझ्या पप्पाला शिकवलं, त्याने माझ्याकडून ट्रेनिंग घेतली की तुला कसं घट्ट बांधायचं. मग त्या दिवशी तुझा पप्पा 2 तास तुझ्यासाठी प्रॅक्टिस करत होता. मग त्यानंतर तेव्हा कुठे जाऊन त्याला जमलं तुला व्यवस्थित बांधायला. आणि मग तुला माहिती आहे, तुझा पप्पा तुझ्याबरोबर किती मजा करायचा ते. अगं त्यांनी ना तुझ्यासाठी लहान असा टपच आणून ठेवलेला अंघोळ घालण्यासाठी. तेवढ्यातच सागर हा तिथे आलेला असतो आणि ते सगळं ऐकत असतो. मग इंद्रा म्हणत असते की हो अगं सई माऊ, तुला माहिती आहे का, अगं पप्पाने तुझ्यासाठी छान असा छोटा टप आणलेला, त्यामध्ये ना पप्पा तुला तुझी अंघोळ घालायचा आणि किती मजा करायचा. आणि मग इथे इंद्रा म्हणते की हो किती छान छान गाणी बोलायचा आणि वेगवेगळे खेकड्याचे बिकड्याचे कसलं तोंड करून आवाज काढून दाखवायचा. तेव्हा मग तिथे सागर आलेला असतो आणि मग सई चेहरा बाजूला करून बसते. स्वाती म्हणते की बघितलंस ना दादूस, अरे तुझी लहानपणापासूनची सगळी जी मजा आहे ना ती आम्ही आमच्या सई माऊला सांगत होतो की किती मजा यायची, तू सई माऊबरोबर कसा खेळायचंस वगैरे सगळं काही सांगत होतो. त्यावर आता सागर म्हणतो की बरं ठीक आहे, अगं आपण एक काम करूया स्वाती,
आपण ना सगळेजणच मूवीला जाऊया. एक नवीन ॲनिमेटेड फिल्म आली आहे ना, तर मग सई माऊला पण आपण घेऊन जाऊया आणि तिच्या आवडीचे कॅरमेल पॉपकॉर्न त्याचप्रमाणे समोसा देखील घेऊया. तेव्हा मग आता इथे लगेच स्वाती म्हणते की येस दादूस आपण नक्कीच जाऊया आणि सई यम्मी यम्मी सईच्या आवडीचं सगळं सईला खायला मिळणार असं म्हणून आता ती तिला खुश करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सई माऊच्या चेहऱ्यावर अजिबातही हसू आलेलं नसतं. ती म्हणते की नाही आणि मग आता इंद्रा म्हणते की स्वाती अगं आपण एक काम करूया, आपण आधीला पण बोलावून घेऊया, सगळे जाऊया. तेव्हा मग सई म्हणते की नाही मला नाही जायचं आहे मूवीला वगैरे, तुम्ही सगळेजण जा, परंतु मला जायचं नाही आहे. आणि आता मला जिथे जिथे पप्पा जाणार तिथे तिथे नाही जायचं आहे, कारण पप्पाला माझा चेहरा बघायचा नव्हता ना, तर आता मला पण पप्पाचा चेहरा पुन्हा बघायचा नाही आहे. आणि पप्पा जिथे जाणार तिथे मी जाणार नाही, कारण तो पण माझ्याबरोबर असंच माझ्यापासून लांब लांब जायचा. तेव्हा मग आता सागर हा सई माऊला हात लावायला जातो आणि म्हणतो की सई बाळा प्लीज माझं ऐकून घेशील का. परंतु सई काहीच ऐकत नाही. ती त्याच्या अंगावरचा हात झटकते आणि जी खेळणी तिच्या स्वाती आतून दिलेली असतात ती सगळी खाली पाडवते आणि बेडवर येते आणि रुसून आता बेडवर ती मान खाली घालून आणि स्वतःचा चेहरा लपवून झोपलेली असते. आणि तिथे ती हे सगळं करत असताना तिला स्वाती समजावायला जाते की सई माऊ. परंतु सागर म्हणतो की थांब स्वाती, काहीच गरज नाही आहे, आता तू तिच्याजवळ जाऊ नकोस, मला तिची अवस्था कळते असं म्हणून आता सागर हा स्वातीला गप्प करतो. त्याचप्रमाणे इथे आता सई माऊ ही जराही तिथे उठून बघत नाही. तिचा राग आता खूपच मोठा झालेला असतो. सागर म्हणतो की राहू दे, जर सईला माझ्याशी बोलायची इच्छा नसेल तर तिला मी जबरदस्ती करणार नाही, मी तिची वाट पाहीन असं म्हणून सागर आता तिथून निघून जातो. आणि सईची अवस्था खूपच खराब झालेली असते. त्यावेळेला इथे आता मुक्ता ही किचनमध्ये येते आणि तिचं काम आवरत असते आणि दुधाची पिशवी वगैरे फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून पुन्हा रूमच्या दिशेने येत असते. सागर आता दरवाजाच्या बाहेर पडतो आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागतं. तो स्वतःला खूपच वाईट फील करत असतो की माझी मुलगी माझ्याशी अजिबात बोलायला तयार नाही, ती जराही बोलत नाही, याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मुक्ता मनातच म्हणते की सागर आता सईशी बोलायला गेले असणार, परंतु सई बोलली नसेल म्हणून सागरचा मूड खूप खराब दिसतोय. तेव्हा मग आता इथे सागर हा मुक्ताला म्हणतो काहीच नाही, तुम्हाला वाटलं होतं तसं काहीच झालेलं नाही आहे. सईला माझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे, तिला माझं तोंड देखील बघायचं नाही आहे आणि मी जिथे जिथे जाईन तिथे देखील सई माऊला यायचं नाही आहे. ठीक आहे, मला हे सगळं सहन केलं पाहिजे. तिच्या बाबतीत पण मी तर असंच वागलो होतो, तिच्याशी मी जराही बोलायचो नाही किंवा तिच्याकडे बघायचो नाही. परंतु तिने तिचं कायम मत ठेवलं होतं की पप्पा कधीतरी तिच्याकडे बघेल, कधीतरी तिच्याशी बोलेल, अशी भाबडी आशा घेऊन माझी मुलगी जगत होती. आणि त्यावेळेला मी मात्र काय केलं, मी मात्र फक्त तिच्याशी नजरअंदाजी करत राहिलो, तिच्याकडे बघितलं नाही, तिच्याशी बोललो नाही. आता तिची वेळ होती पेशन्स ठेवायची, आता माझी वेळ. आता मलाही तसेच पेशन्स ठेवले पाहिजेत. काही झालं तरीही मला या पेशन्सने जगलं पाहिजे की माझी मुलगी माझ्याकडे परत येईल, ती माझ्याशी बोलेल. आता हीच आशा मनात ठेवून मला जगलं पाहिजे आणि काही झालं तरीही तिच्याबरोबर ती जे काही वागली ते शांतपणे सहन केलं पाहिजे मला. आणि तिच्या मनावर याचा खूप परिणाम झाला आहे आणि तो परिणाम आता मला भोगायला हवा आहे. काही झालं तरीही मला आता शांत राहायलाच हवं. तेव्हा मुक्ता सागरला म्हणते की सागर डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल, आपली सई पुन्हा नॉर्मल होईल. आणि सागर आता तिथून निघून जातो आणि मुक्ताला हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं. मुक्ता तिथल्या तिथे उभी असते आणि मग ती विचार करते की नाही, काही झालं तरी सई माऊने सागरशी बोललंच पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. सई माऊ खूप विचार करत असेल. त्यावेळेला आता इंद्रा ही दरवाजाच्या बाहेर पडते आणि म्हणते की मुक्ता तू काय झालं गं. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो मम्मी, ॲक्च्युली मी बाहेर गेले होते ना, तुमची गोळ्यांची स्ट्रीप संपली असेल ना, म्हणूनच गोळ्या घेऊन आले, संपल्या असतील ना तुमच्या गोळ्या, हे घ्या. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की मुक्ता तुला सगळ्यांचीच काळजी असते गं, तुझ्या बरोबर लक्षात असतं की कोणाला काय हवं आहे, ते बरोबर सगळं लक्षात ठेवते तू. परंतु मुक्ता आता आपल्या सईचं काय करायचं गं, तिला कसं मनवायचं. बघ ना सागऱ्याचा चेहरा किती पडलाय, ते काय करायचं खरंच कळत नाही. बिचारी खूप रडत बसली आणि रुसूनच स्वतःच्याच बेडवर बसली. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही काळजी करू नका, मी बघते, सई मावशी बोलते, तिला काय वाटते ते मला बघितलं पाहिजे असं म्हणून आता इंद्रा म्हणते की बघ गं बाय, बघ तुझ्या परीने समजाव तू तिला असं म्हणून आता तिथून इंद्रा निघून जाते. आणि मुक्ता म्हणते की माझ्या सईशी मला बोललंच पाहिजे. आणि म्हणून आता मुक्ता ही सई माऊच्या रूममध्ये येते आणि स्वाती तिला खुणावत असते की हळूहळू ती झोपली आहे. परंतु मुक्ता आल्याची चाहूल लागताच सई उठून बसते आणि उठून बसून ती मुक्ताला मिठी मारते.
आणि त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणते की अगं सई मग काय आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणते की मुक्ताई तू अशी मला सोडून जाऊ नकोस ना, मला खूप एकटं वाटतं, मी खूप एकटं फील करते. त्यावेळेला आता इथे स्वाती म्हणते की काय गं ए सई, आम्ही सगळेजण तर होतो. अगं मुक्ता इकडे भाई, मी आणि मम्मी होती इकडे, हिला किती गोष्टी सांगत होतो, हिच्याशी खेळत होतो, परंतु ही आहे की एका शब्दानेही आमच्याशी बोलायला तयार नाही. आमच्याशी काहीच बोलत नव्हती ही, अगदी गप्प नुसती उभी होती, काहीच बोलायला तयार नाही ती. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की नाही मला कोणाशीच बोलायचं नाही आहे, मला पप्पाशी तर बोलायचंच नाही आहे, परंतु मुक्ताई मला फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की मला पप्पाशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो बरोबर आहे, खरंच पप्पा खूप बॅड आहे ना, पप्पा अजिबात चांगला नाही आहे, मला माहिती आहे, म्हणून तू त्याच्याशी बोलत नाहीस बरोबर ना. त्यावेळेला स्वाती तिला खुणावत असते की प्लीज असं काही तिला बोलू नकोस, जेणेकरून तिचा राग आणखी वाढेल. परंतु मुक्ता म्हणते की हे बघ अगं हो पप्पा वाईटच आहे, पप्पा तुला कुठे वेळ देतो, आणि तसंही तुला कधीही काही त्रास झाला, कुठलाही आजार झाला किंवा काही झालं तेव्हा थोडीच पप्पाने तुझ्याकडे लक्ष दिलेलं आहे. पप्पा तुला कुठे घेऊन गेलं डॉक्टरकडे, धावत पळत दुसऱ्यांचे पप्पा तर घेऊन जातात. तेव्हा मग सईला आठवतं की जेव्हा सई माऊचा दात दुखत होता त्यावेळेला सागर हा डॉक्टरकडे तिला म्हणजे सईला रात्रीचंच घेऊन चाललेला होता. तेव्हा ते सगळं सईमाऊला आठवतं आणि सईमाऊ म्हणते की नाही मुक्ताई अगं असं कधीच झालं नाही. एकदा ना माझा दात दुखत होता ना, तेव्हा पप्पा ऑफिसमधून खूप कंटाळून आला होता, थकलेला होता, परंतु तरीही तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता क्लिनिकमध्ये आणि सगळ्यांशी फोनवर बोलत बोलत चौकशी करत होता. तेव्हा मग स्वातीच्या लक्षात येतं की मुक्ताचा नेमका डाव काय आहे तो सईला फसवण्यासाठी. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो असेल त्यात काय, मला तर नाही बाबा आठवत कधी घेऊन गेला होता पप्पा. तेव्हा ती म्हणते की अगं मुक्ताई तू विसरतेस का, अगं तुझ्याच तर क्लिनिकमध्ये पप्पा घेऊन आला होता. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो अच्छा आठवलं मला, बरोबर. नंतर ती म्हणते की पण दुसऱ्यांचे पप्पा आपल्या मुलांना वेळ देतात, त्यांच्याशी खेळतात, त्यांना मॉलमध्ये घेऊन जातात, वेगवेगळी शॉपिंग करून देतात, छान छान नवीन ड्रेस घेऊन देतात आणि छान असा खाऊ देखील खायला देतात, परंतु तुझ्या बाबतीत तर तसं काहीच पप्पा करत नाही, बरोबर की नाही, असं आता इथे तिला मुक्ता म्हणते. आणि त्यावेळेला तिथे आता सईचं तोंड बंद होतं, कारण पुढे काय बोलावं हे सईला काहीच कळत नाही. कारण सागर यामध्ये जे काही मुक्ता बोलते ते सागर सगळं काही करत असतो आणि आता सईचं तोंड बंद झालेलं असतं. पप्पा हा बेस्ट आहे कशाप्रकारे दाखवता येईल याचा मुक्ता प्रयत्न करत असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी म्हणत असते की आता सागरच्या बाजूची जी केस आहे ती इतकी वीक करा आणि कस्टडीसाठी आणि ॲलिमनीसाठी इतकी मोठी अमाऊंट तयार करा, इतकी मोठी अमाऊंट नमूद करा की आत्तापर्यंत माझं जे जे काही नुकसान झालं आहे ना ते नुकसान या ॲलिमनीमधून भरून निघालं पाहिजे, इतकी मोठी रक्कम ही त्याला द्यायला सांगा आणि तसंच कोर्टामध्ये सादर करा. असं सगळं सावनी आता सगळ्यांसमोर बोलत असते आणि त्या वकिलाला तिने चांगल्याच प्रकारे तयार करून ठेवलेलं असतं, काही करून सागरला सोडायचं नाही. तरी ते हर्षवर्धन हा बोलत असतो, त्याच वेळेला फोनवर बोलत असताना मुक्ता ही दरवाजामधून बाहेर पडते आणि त्याच वेळेला मुक्ताची नजर ही त्याच्या बोलण्याकडे जाते. हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी अगं तू त्या सागरला इतक्या मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवून ठेवलं आहेस ना की आता सगळ्या गोष्टींची त्याच्या बरबादी सुरू झालेली आहे. आता सध्यामध्ये जे काही टेंडर हे त्याच्या हातामध्ये येत होतं ना ते टेंडर आता त्याच्या हातामधून साफ निघून जाणार आहे, कारण आता त्याच्या हातामध्ये काहीच काम राहणार नाही, त्याची बरबादी आता सुरू झाली, त्याचा काउंटडाऊन सुरू झाला. आणि सावनी म्हणूनच मी तुला सांगत होतो की आपण दोघंही एकत्र येऊया, आपल्याला सागरचा चांगलाच बँड वाजवता येईल. तेव्हा मग आता ते सगळं बोलणं आता मुक्ताने ऐकलेलं असतं आणि मुक्ता मनातच विचार करते की याचा अर्थ असा की हर्षवर्धन हा सावनीला मिळालेला आहे, सावनीला हर्षवर्धनचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे माझा अंदाज खरा निघाला की सावनी या सगळ्या खेळामध्ये एकटी नाही आहे. आता ह्यावेळेला सावनीसोबत हर्षवर्धनही तिला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी तयार आहे, असं आता इथे मुक्ताच्या लक्षात येतात. तिच्या पायाखालची जमीनच हादरते. आता मुक्ता सावनीचा हा नवीन डाव समजल्यानंतर नेमकं काय करणार आणि सावनीचा आणि हर्षवर्धनचा एकमेकांसोबत मिळालेला प्लॅन हा मुक्ता कशाप्रकारे उधळून लावणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.